आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील. आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. सदुचार बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका. अनेक वेळी लोक होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला लागल्या. मला आठवतं आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं. आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून आले. आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथं होतो. त्या 10 दिवसात तिथं तिरस्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला नुसतं आश्चर्य वाटलं. लोकांनी एवढा पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षाची निवडणूक आली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा पराभव झाला. आणि पुन्हा एकदा 71 लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला, लोकांचे प्रश्न सोडायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक छान आहेत. हा या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही. ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणात, त्याच्या एकीतून आज ही टिकली आहे. आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं, त्याच्याबरोबर उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. संघटन मजबूत असलं पाहिजे. सदुचार बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका. अनेक वेळी लोक होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला लागल्या. मला आठवतं आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं. आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून आले. आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथं होतो. त्या 10 दिवसात तिथं तिरस्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला नुसतं आश्चर्य वाटलं.
लोकांनी एवढा फाशीवर दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षाची निवडणूक झाली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा पराभव झाला. आणि पुन्हा एकदा एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला, लोकांचे प्रश्न सोडायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक लक्षाने आहेत. या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही. ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणात, त्याच्या एकीतून आज ही टिकली आहे. आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं, त्याच्यावर उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील. आत्ताच कोणते भाषण करताना सांगितलं की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला मंजूर आहे. पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्र होतं, लोकांना वाटत होतं की आता हा पक्षाला काही भविष्य आहे का नाही. पण मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः तुषार कामते असोत, सुरेखा श्रीवंत असोत, राहुल कलाटे असोत, अरुण बोराडे असोत, प्रकाश मस्के असोत, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. देवेंद्र तायडे, नेते जयंत शिंदे, सुनील गव्हाणे किंवा रविकांत बसवे, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीनं उभं करण्याचा निर्धार केला आहे. आणि माझ्या मते हा कार्यकर्त्यांचा, नेतृत्वाचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे. आणि त्या ठेव्याच्या जोरावर आपण नक्की इथं चित्र बदलू. तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका. इथं आपण सगळ्या जागा लढू. आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी, कार्यक्रमांनी, पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचारविनिमय करतील. आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वार्डात कसं तयार होईल याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो. उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका. आपण सगळ्यांना फिरीला उभं करू, भगिनींना संधी याच्यामध्ये द्या देऊ. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचारानं काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू. मध्यंतरी या भागात या शहराच्या ज्यांनी वाचण्या केल्या
नदीच्या पलीकडे एक, नदीच्या अलीकडे, रस्त्याच्या पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे आणि नवीन व्यवसाय हा सगळं राजकारणात सुरू झालेला आपण जो इथं व्हायला हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे. जसं नदी सुधार योजना त्याचा खरा पेच घालून तिथलं पाणी स्वच्छ होईल, तसंच इथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मी तुम्हाला एक विश्वास देतो की याच्यात अधिक लक्ष घालण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सहकारी राहतील. तुम्हाला फोडकं राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा पक्ष या ठिकाणी बांधू शकू.